हरिओम. भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. 6व्या अध्यायाची सुरुवात आपल्याला आता झालेली आहे. पण आपण प्रथम भगवंताचं चिंतन करून प्रार्थना म्हणू आणि मग आपल्या वर्गाला सुरुवात करू. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। हरिः ओम्. गेल्या वर्गामध्ये आपण 6व्या अध्यायाची प्रस्तावना बघितली. त्याच्यामध्ये साधारण कुठले कुठले विषय कव्हर होतात त्याच्याविषयी बोललो आपण. आणि पहिला श्लोक सुरुवात केली होती, त्यातलं पहिली ओळ झाली होती. पण आपण पहिल्यांदा एकदा श्लोक म्हणूया. श्लोक गीतेचा म्हण, मग मी गीताईचा म्हणते. श्री भगवान उवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः। श्री भगवान म्हणाले, फळी आश्रय सोडूनी करी कर्तव्य कर्म जो, तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय. आपण पहिली ओळ या श्लोकाची संपवली होती. आता दुसऱ्या ओळीपासून आपल्याला विचार करायचा आहे. ससन्यासीच योगीच न निरग्निर न चाक्रिया. पहिल्या ओळीत आपण ज्या पद्धतीने काम करावं त्या कर्त्यांनी असं विश्लेषण केलं. कसं? अनाश्रित हा कर्मफलम कार्यम कर्म, जे करण्यास योग्य आहे असं कर्म करावं आणि फळाचा आश्रय न घेता, म्हणजे फळाची आसक्ती न ठेवता ते काम करावं. अशा पद्धतीने काम करणाराच योगी आणि संन्यासी दोन्हीही असतो. असं का म्हटलंय? ह्याचा पुढच्या काही श्लोकामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. तर तो कर्तव्य कर्म करत असताना फळाशी आसक्त नसल्यामुळे ते कर्म त्याला बांधत नाही. त्यामुळे तो अलिप्त असतो. पूर्णपणे त्याच्यापासून त्याचा कुठल्याही कर्मबंधनात तो सापडत नाही आणि म्हणून तो संन्यासी आहे. म्हणजे जणू काही सगळंही करून त्यांनी काहीच केलं नाही म्हणून तो संन्यासी असतो. आणि तो योगी असतो असं पण म्हटलंय. योगी कुणाला म्हणतात? योगाची व्याख्या प्रसिद्ध आहे, दुसऱ्या अध्यायातच भगवंतांनी करून ठेवलेली आहे. सिद्ध सिद्ध्यो समभूत्वा समत्वम योग उच्चते. सिद्धी आणि असिद्धी, यश आणि अपयश या दोन्हीमध्ये ज्याचं चित्त सम राहतं तो योगी. मग हा आपोआपच सम राहतो का? राहायला पाहिजे, कारण त्याचं फळाशी अटॅचमेंट नाहीये. त्यामुळे फळ मिळालं तर सुखी, फळ नाही मिळालं तर दुःखी, असं त्याचं काही होऊच शकत नाही. तो कर्माच्या सिद्धी असिद्धीत सम राहू शकतो म्हणून त्यालाच योगी म्हटलंय. त्याला कर्माचा लेप लागत नाही म्हणून त्याला संन्यासी म्हटलंय. आणि ससन्यासीच्या योगीच्या संन्यासाचा उल्लेख आधी केलाय, योगाचा नंतर केलाय. ह्याच्यामध्ये एक थोडीशी मेघ आहे. संन्यासी या शब्द आधी का बरं घेतला असेल? तर आपण जे आतापर्यंत अर्जुनाचं जे विविध प्रश्न उत्तर त्याचं बोलणं पहिल्या अध्यायातलं दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीचं जर आपण आठवलं आता, तर तो सारखा युद्ध टाळण्याच्या पक्षामध्ये आहे. काहीतरी भगवंत जे काही बोलतील त्याच्यातलं तो असं काही शोधून काढतो, हा बरोबर, मग म्हणजे याचा अर्थ मी युद्ध नाही केलं तर चालेल, असा तो त्या युद्ध टाळण्याच्या पक्षात आहे. कारण त्याला मनापासून युद्ध करायचं नाहीये. त्याच्या धर्माधर्माच्या कल्पनांमध्ये तो अडकलेला आहे अजूनही. आणि कर्माचा स्वरूपाने त्याग करणं म्हणजे संन्यास असं त्याला वाटतंय. किंवा ज्ञानाची कास करायची असेल तर कर्तव्य कर्म सोडायचं आणि फक्त गुरुकडे जायचं, मनात जायचं, गुरूंची सेवा करायची. जे 4थ्या अध्यायात सांगितलं, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, म्हणजे चला आता मी निघतो गुरुकडे, अशी काहीतरी तो पळवाट शोधण्याच्या मार्गात तरी आहे, किंवा त्याची धारणा तरी चुकीची आहे. म्हणून भगवंत त्याला हे सांगतायत की अरे तुला जो संन्यास वाटतोय ना, तो संन्यास मला अभिप्रेत नाहीये. कारण तो खरा संन्यासच नाहीये. म्हणून ते पुढे शब्द वापरतात, न निरग्निही न चाक्रिय. कारण अर्जुनाच्या काळामध्ये त्याला संन्यासाश्रम स्वीकारलेला संन्यासी एवढी एकच गोष्ट माहितीये. आपल्याला सुद्धा तेवढी एकच गोष्ट आतापर्यंत माहिती होती. आता आपण गीतेचा अभ्यास करतोय
म्हणून आपल्याला त्याच शब्दांचे पुन्हा ज्या रिडेफिनेशन्स केल्यात, रिस्ट्रक्चरिंग केलंय, काळानुरूप त्याला जो वेगळा अर्थ त्याच्यातनं काढलेला आहे भगवंतानी, तो सगळा आपल्याला अभ्यासाला मिळतोय. म्हणून नाहीतर आपल्यालाही संन्यासी म्हटलं की भगवे कपडे धारण केलेला, गोटा केलेला, हातात कमंडलू घेऊन वनात फिरणारा, अशीच आपल्या समोर प्रतिमा त्याची येते. त्यामुळे अर्जुनाचं काही फार चुकतंय असं नाही, पण ते वारंवार त्याला नवीन अर्थाकडे वळवतात की न निरग्नी म्हणजे फक्त अग्नीचा त्याग केला. आता इथे आपण मागच्याला बघितलं होतं की संन्यासीला निरग्नी का म्हणतात, पण आता या काळाच्या संदर्भात बघायचं म्हणलं तर आपण कुठलीही उपासना कर्म जी करतो त्याला आपण काही अग्नीचा वापर करत नाही. फारच थोडे जण अग्निहोत्र करणारे असतील. आपण काही वैश्वदेव अग्निहोत्र सकाळ संध्याकाळ नाही करत, पण आपण उपासना करतो. आणि संन्यासाला उपासना कर्मातून सुद्धा सूट आहे, तशीच त्याला प्राप्त कर्तव्य कर्मांमधून सुद्धा सूट आहे. मग निरग्नी याचा अर्थ उपासना कर्म न करणारा असा आपण या काळाच्या संदर्भात त्याचा अर्थ लावून घ्यायचा. मग फक्त अग्निरहित झाल्यामुळे म्हणजे फक्त उपासना कर्म सोडल्यामुळे, बाहेरून यज्ञ हवन इत्यादीचा त्याग केल्यामुळे, पदार्थांचा त्याग केल्यामुळे संन्यासी होऊ शकत नाही. कारण अंतःकरणात जर पदार्थांची आसक्ती असेल, त्यांची महत्व असेल, त्याची प्रियता असेल, तो खरा संन्यासी कधीही होऊ शकत नाही. विनोबा भावेंचं जेव्हा 5व्या अध्यायाचं मी वाचत होते त्याच्यात त्यांनी 3-4 वेळेला एका वाक्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख केलाय की संन्यासाकडे काय असतं, एक लंगोटी असते, पण त्या एका लंगोटीत त्याचा अख्खा संसार भरलेला असतो, असं ते पुन्हा पुन्हा म्हणतात. की संन्यासीच्या संसार नावाची एक गोष्ट पण मी वाचली होती की तो असाच फार म्हणजे मनाने संन्यस्त न होता संन्यास स्वीकारून गेलेला असतो वनामध्ये राहायला. आणि मग त्याची लंगोटी वाळत घातलेली असते, ती एक दिवस उंदीर कुरतडतो आणि मग तो म्हणतो अरे बापरे, या उंदरांचा बंदोबस्त करायला पाहिजे. मग उंदरासाठी तो मांजर ठेवतो. मग मांजराच्या पोटाचा पाण्याचा प्रश्न येतो, मग त्याच्यासाठी तो गाय ठेवतो. मग त्या गाईचं कोण करणार, असं करत तो शेवटी घर बांधतो, गाईचा गोठा बांधतो, मग शेवटी लग्न करतो. म्हणजे त्याच्या मनातनं आसक्ती गेली नाहीये, त्याच्या बरोबरच्या त्याच्या संन्यासाचा काही उपयोग नाही. तसंच पुढचा जो शब्द आहे त्याचंही तसंच आहे, न अक्रिया. न अक्रिया हा शब्द पण संन्यासाश्रम स्वीकारलेल्या संन्यासाचं एक लक्षण म्हणून, म्हणजे त्याला कुठलेही सांसारिक कर्तव्य कर्म लागू होत नाही. म्हणजे तो कोणाचा मुलगा नाही, तो कोणाचा हे नाही, भाऊ नाही, जे हे आपल्याला जी नात्यांमधून जी सगळी कर्तव्य कर्म येतात त्या सगळ्यातून तू होता सुटलास, असा त्या संन्यासाचा अर्थ असतो. म्हणून लोकांची अशी धारणा असते की सगळं सोडून वनात गेलेला आणि समाधी लावून झाडाखाली बसलेला तो संन्यासी. पण भगवंतांचा अभिप्राय न अक्रिया यांनी काय येतो, काय त्यांना म्हणायचंय की जोपर्यंत मनुष्य हा उत्पत्ती विनाशशील गोष्टींशी मनानी संबंध ठेवून आहे, जोपर्यंत तो त्या वस्तूंच्या आश्रयाचा त्याग करत नाही, तोपर्यंत तो कितीही जरी अक्रिय झाला तरी तो योगी होऊ शकत नाही. आता इथे आपण मागच्या एका श्लोकाचा संदर्भ घेणार आहे, 3ऱ्या अध्यायातला 6वा श्लोक. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. जर असं कोणी करत असेल, कर्मेंद्रिय अगदी काही कर्म करत नाहीयेत, कर्मेंद्रियाणि संयम्य, य आस्ते जो बसलेला आहे, कर्मेंद्रिय रोखून बसलाय, पण कसा, मनसा स्मरण. कशाचं स्मरण करतोय तो, इंद्रियार्थात, इंद्रिय आणि त्यांचे विषय यांचा तो मनाने स्मरण करत कर्मेंद्रियांना रोखून जर बसला असेल तर त्याला संन्यासी म्हणता येणार नाही, की त्याला योगी म्हणता येणार नाही. त्याला भगवंत काय म्हणतात, विमूढात्मा. आणि त्याचं जे काही चाललंय त्याला ढोंग म्हणतात, ढोंग. मिथ्याचारस्य उच्यते, हा त्याचा मिथ्या आचार आहे, करू नये असा आचार आहे. म्हणून साधारणपणे आता या श्लोकाचा सारांश बघायचा झाला, अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यः. कर्मफल कशा कशाला म्हणले, खूप वाईड आपण डेफिनेशन केली. कर्मफलामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात, 3ही शरीर येतात, सर्व उत्पत्ती विनाशशील पदार्थ, क्रिया, परिस्थिती, घटना सगळं काही येतं. म्हणजे म्हणून आपण म्हणू शकतो की मुंगीपासून ब्रह्मलोकापर्यंत आपण सगळा संसार आहे असं डिक्लेअर केलं.
आणि त्या संसाराचे एक ग्रॉस विभाग पाडले. तर त्याच्यामध्ये मुख्य येतात वस्तू, व्यक्ती आणि क्रिया. तर या वस्तू, व्यक्ती, क्रिया हे कर्मफल आहे आणि ते संसाराचं स्वरूप आहे. तर वस्तू कशा असतात? त्यांची प्राप्ती होते आणि अप्राप्ती होते, म्हणजे मिळतात पुन्हा संपून जातात. व्यक्तींचं काय होतं? त्यांचा संयोग होतो, वियोग होतो, भेटतात, काही कारणाने दूर जातात. आणि क्रियांचं काय होतं? क्रियांची सुरुवात होते, क्रियांचा अंत होतो. म्हणजे हे सगळं काय झालं? उत्पत्ती विनाशशीलता हा नियम ह्या सगळ्यांना लागतो, वस्तू, व्यक्ती आणि क्रिया. म्हणून ह्या वस्तू, व्यक्ती, क्रियारूपी संसारात, संसाररूपी जे कर्मफल आहे त्याचा आश्रय न घेता, म्हणजे त्या फळामध्ये सुखबुद्धी न ठेवता जो प्राप्त कर्तव्य कर्माचं पालन करतो तोच वास्तविक संन्यासी आणि तोच योगी आहे. कर्मफलाचा त्याग नाही केला आणि फक्त अग्नीचा त्याग केला, म्हणजे उपासना कर्मांचा त्याग केला, तर तो संन्यासी होत नाही. आणि कर्मफलाचा त्याग नाही केला, फक्त क्रियांचा त्याग केला, कर्तव्य कर्मांचा त्याग केला, तर तो वास्तविक योगीही नाही. कारण कर्मफलावर एवढा भर काय? मनुष्य बांधला कशाने जातो? कर्मफलाने. तो काय उपासना कर्म करण्या न करण्याने बांधला जातो का क्रिया करण्याने न करण्याने बांधला जातो? क्रियेचा जेव्हा कर्मात रूपांतर होतं तेव्हा ते कर्म बंधनकारक ठरतं. हे आपण बघितलंय. हेतू शून्य क्रिया हे कर्म म्हणलं जात नाही. निर्विकार चित्ताने केलेली क्रिया ही फक्त क्रिया असते. ते चांगलं वाईट हे कधी होतं? जेव्हा त्याला तुमचा हेतू चांगला वाईट हा त्याला जोडतो किंवा मी करतो. आता आपण पुढच्या श्लोकामध्ये त्याचा जास्त विचार करणार आहे, कारण पहिला श्लोकाचंच कंटिन्युएशन दुसरा श्लोक आहे. पण त्याच्यापूर्वी आपल्याला आधी ज्ञानेश्वरी बघायची आहे. आणि ज्ञानेश्वरीच्या पहिल्या श्लोकावरच्या ओव्या या 39व्या ओवीपासून सुरू होतात. त्याच्या आधी 1 ते 38 या श्लोकांमध्ये या अध्यायाची अतिशय सुंदर अशी प्रस्तावना ज्ञानेश्वर महाराज करतात. आणि त्याच्यातल्या काही काही ओव्या अतिशय सुप्रसिद्ध आहेत. याही कारणासाठी आणि आतापर्यंत आपण खूप तत्वचिंतन करतोय आणि इथून पुढे तत्वज्ञानाचं चिंतन हाच मुख्य गीतेचा फोकस असला तरीही ज्ञानेश्वरी आपण त्याच्या बरोबरीने अभ्यास करतोय. तर ज्ञानेश्वरीतल्या काव्याचं सौंदर्य आणि त्यांच्या काव्य प्रतिभेची सौंदर्य स्थळं पाहणं यांनी आपल्याला थोडी मजा येईल. म्हणजे आपल्या कोरड्या तत्वज्ञानाला थोडं रसाळ करतील. आणि स्वतः ज्ञानेश्वर महाराज या प्रस्तावनेमध्ये 2-3 ठिकाणी म्हणतायत. मी सांगते ते तुम्हाला, जसं सुरुवात करू तसं. अख्ख्या 38 ओव्या आपण नेहमी जसं वाचतो तशा वाचणार नाहीये. मी त्यातल्या फक्त काही सिलेक्ट केल्यात आणि त्याचा फक्त आपण एक रसास्वाद, रसग्रहण करत करत पुढे जाऊयात. कारण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आणि त्याच्यामध्ये एवढ्या सुंदर गोष्टी लिहिलेल्या, त्याच्याकडे दुर्लक्ष मला करवेना. म्हणजे जरी आपला अध्यायाच्या आधीची प्रस्तावना जरी असली तरी आपण त्याचा आस्वाद घ्यायला हरकत नाही, असं मी मला स्वतःला मोकळीक घेऊन टाकली आणि मला वाटतं तुम्हाला आवडेल ते. कारण ज्ञानेश्वरीच्या काव्य आणि भक्ती सौंदर्याला या अध्यायात विशेष भरती आलेली दिसते. अशीच भरती 13व्या अध्यायात खूप आलेली आहे. पण 13वा अध्याय जेव्हा मोना चितळे शिकवत होत्या तेव्हा मी वाचायचा प्रयत्न करत होते. माझा प्रयत्न होता माझा की मोहनाताईंचे जेवढे श्लोक झाले असतील तेवढे आपण येऊन घरी ज्ञानेश्वरी मधले वाचू. पण जमलं नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज पानोच्या पानं लिहितायत एकेका श्लोकावरती. म्हणजे माझी वाचूनच एवढा वेळ मिळत नव्हता. कारण आपण त्या पानांचा संक्षिप्त करू आणि संक्षिप्तपणे त्याच्यातली फक्त जे नेमकेपणाने आपण त्याचा आस्वाद घ्यायचा प्रयत्न करूया. सुरुवातीची ओवी आहे, मग राया ते म्हणे संजयो तोची अभिप्राव अवधारी जो श्रीकृष्ण सांगती आता जो योग रूप. आता भगवद्गीतेची आपल्याला पार्श्वभूमी माहिती आहे की संजयाला दिव्यदृष्टी व्यासांनी दिलेली आहे आणि तो धृतराष्ट्राला सगळं सांगतोय की इकडे काय काय चाललेलं आहे. तर संजयाला आता खूप आनंद होतोय मत्सरी. अरे वा, आता अर्जुनाला योगज्ञान देत आहेत. स्वतः योगेश्वर भगवान त्यांच्या तोंडून योगज्ञान ऐकण्यासारखं दुसरं काय मोठी गोष्ट असणार आहे. म्हणून तो आता मोठ्या उत्साहाने धृतराष्ट्राला सांगायला जातो की हो, आता श्रीकृष्ण योगज्ञान सांगणार आहेत बरं का.
सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला गी नारायणे की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. संजयाला किती आनंद झालाय आणि त्याला त्या योगज्ञानाचं किती महात्म्य वाटतंय हे या ओवीतून दिसतं की जणू काही ब्रह्मरसाची मेजवानी देत आहेत अर्जुनासाठी आणि नेमक्या त्या मेजवानीच्याला आपण पण पाहुणे म्हणून टपकलोय, त्यामुळे आपल्याला पण मिळणार आहे असा तो अत्यंत आनंदी झालाय. मग त्याला त्यांनी थोडी थोडी काही काही उपमा दिल्या की एखादा माणूस तहानलेला आहे आणि तो पाण्याच्या शोधात आहे, मग त्याला काहीतरी प्यायला मिळालं, त्याला म्हटलं पाणीच आहे, साधं पाणी म्हणून तो प्याला, त्याला त्याची विशेष चव लागली. मग त्यांनी अजून निरखून बघितलं की पण काय प्यालं, पाणी म्हणून प्यालं तर खरं, अरे चा हे तर अमृतच आहे. म्हणजे सहज आपण म्हणतो ना आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, तसं संजयाला वाटतंय की आपण नुसतं युद्धाचं हे सांगायला बसलोय आणि आपल्याला इतकंच कर्मयोग ऐकायला मिळाला, आता ज्ञानयोग ऐकायला मिळणार आहे. पण धृतराष्ट्राला हे सांगितल्यानंतर धृतराष्ट्राची प्रतिक्रिया काय? शांत. पण मी तुला कुठे विचारलंय हे? धृतराष्ट्र काय म्हणतो, अरे वा छान वगैरे असं काहीच म्हणत नाही. तू मला हे काही सांगू नकोस, माझ्या मुलांचं काय झालं तेवढं फक्त मला सांग. ते हरतायत का जिंकतायत, ते सुखरूप आहेत का नाहीत, युद्ध होत आहे का थांबतंय, या पलीकडे त्याची झेपच नाहीये. त्यामुळे हताश झालेला संजय तो म्हणतो की त्याला जाणवतं की ह्याला सांगण्यात काहीही अर्थ नाहीये, कारण त्याला त्याच्यात रसच नाहीये. तो करंट आहे, तो फक्त जन्मांध नाहीये, त्याचं बुद्धी सुद्धा अंध आहे. आणि तो म्हणतो की हे जाणोनी मनी हासीला म्हणे म्हातारा मोहे नाशिला. की मोहानी हा एवढा गडबडलाय की याच्यात काही अर्थ नाही, फक्त तो हे सगळं मनात म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज तेही लिहितात की तो हे उघडपणे काहीच बोलत नाही, कारण तो घाबरतो की शेवटी धृतराष्ट्र हा सम्राट आहे, त्यांनी काही आपल्याला असं काही बोललं तर काही शिक्षा वगैरे दिली तर, असं म्हणून त्यांनी तो विषय सोडून दिला. आता हे जे एक नाट्य आहे ना, हे आपल्याला ज्ञानेश्वरांच्यामुळे अनुभवायला मिळतं. अदरवाईज आपण फक्त कोरडी म्हणजे व्यासांनी कसं की ज्ञान म्हणून लिहिलेलं आहे, मग त्याच्यातला फक्त ज्ञानाचा भाग घेतलेला आहे. प्रत्यक्ष आणि असं म्हणतात, 2-3 ठिकाणी वाचलंय की ज्ञानेश्वर महाराज म्हणजे जणू काही श्रीकृष्णाचाच अवतार. त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये जे भर घातलेली आहे ती त्यांनी स्वैरपणे भर घातलेली आहे, स्वतःला स्वातंत्र्य घेतलेलं आहे असं म्हणण्यापेक्षा भगवंताला तेव्हा युद्धप्रसंगी सांगत असताना जे जमलं नसेल सांगायला ते त्यांनी इथे सांगितलंय, असं असं अर्थ घेणं आपल्याला अधिक सोयीचं आणि आनंदाचं आहे. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 6व्या अध्यायाचा विशेष सांगताना 10व्या ओवीमध्ये, तो गीते माझी षष्ठीचा प्रसंगू आहे आयणीचा जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू चांगला. आयणीचा या शब्दाचा अर्थ विशेष. वैशिष्ट्य काय आहे? सर्व अध्यायामधलं 6व्या अध्यायाचं वैशिष्ट्य काय आहे? तर जसं देवदैत्यांनी क्षीरसागराचं मंथन केलं आणि त्याचं फलित म्हणून अमृत बाहेर पडलं, तसं हा 6वा अध्याय आहे. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? योग प्रक्रिया सांगितली आणि या योग प्रक्रियेने परमात्म स्वरूपरूपी अमृताची प्राप्ती होते. मग ते या 6व्या अध्यायाचं वर्णन करताना वेगळी वेगळी विशेषणं वापरतात. जणू सर्व गीतार्थाचे सार विवेक सागराचा पैल तीर, म्हणजे ह्या यांनी तुमचा विवेक इतक्या प्रमाणात विकसित होईल की तुम्ही तो पैलतीरीत जाल, जिथे पोचायचे तिथे पोचाल. हे योग विभव भांडार, योगाच्या वैभवाचं हे भांडारच जणू काही श्रीकृष्णाने तुमच्यासाठी उघडलेलं आहे. आणि आत्म्याचा संबंध आहे, आत्मज्ञानासाठी योगज्ञान, त्याच्यासाठी ध्यानयोग. म्हणून जिथे आधी प्रकृती विसावलेली आहे, प्रकृती विसावते कधी? प्रकृती हे संसाराचं म्हणजे प्रकृतीचं क्षेत्र काय आहे? कार्यक्षेत्र संसार आहे. आणि संसारातून जेव्हा आपण आत वळतो, संसारातून बाहेर पडतो, तेव्हा आपण आत्म्याकडे वळतो. तेव्हा तिथे प्रकृतीचं काही कामच नाही ना आता, प्रकृती आता विश्रांती घेते. आणखीन काय? हा आत्मानुभव असल्यामुळे तो शब्दांच्या वर्णनाच्या पलीकडे आहे. त्यामुळे शब्द मौन धारण करून बसलेत आणि आपल्याला श्रुती किंवा वेदांना आपण शब्द प्रमाणे म्हणतो, म्हणून या आत्मानुभवाचं वर्णन करता येत नाही, म्हणून वेद सुद्धा जिथे मौन धारण करून आहेत असा हा विषय की जिथून गीतारूपी वेलीचा आता पुढे विस्तार, खरा विस्तार झालेला आहे. तर हा अध्याय स्वतः ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
की त्याच्या साहित्यातल्या सौंदर्यासह आता सांगितलं जाणार आहे. मी सांगणार आहे तो अलंकृत करून सांगणार आहे मी त्याच्यातल्या संकल्पना. म्हणून तो चित्त देऊन ऐकावा. आणि आता पुढे जी ओवी 14वी आहे ती खूप प्रसिद्ध ओवी आहे आणि मराठी भाषेवरच्या अत्यंत मोठ्या प्रेमाने ही ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली असावी. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. तुम्ही ऐकली असेल ही, मी ही खूप वेळेला ऐकलेली आहे. जिथे जिथे मराठी वाङ्मयाचं किंवा काही महात्म्य सांगितलं जातं त्या ठिकाणी हे मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, मराठी भाषेच्या गोडव्याची तुलना ही अमृताच्या गोडव्याशी केलेली आहे. आणि त्या दोघांची जर स्पर्धा लावली तर मराठी भाषेचा गोडवा जिंकेल. अशीर अक्षरे, अक्षरे म्हणजे इथे पद, रसिके म्हणजे रसिकपणे, मेळवीन म्हणजे मी रचीन. ती कशी असतील? रसिकेचा दुसरा अर्थ मी रसिकपणे ती निवडलेली असतील आणि ती रसानी परिपूर्ण असतील. ती इतकी रसमय असतील आणि इतके त्या शब्दामध्ये एवढी कोवळीक असेल, इतकी कोमलता असेल. त्या कोमलतेची तुलना संगीतातले जे कोमल स्वर असतात त्यांच्या कोमलतेशी केलेली आहे. आणि पुन्हा ही कोमलता त्या कोमलतेला मागे टाकणारी आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्या शब्दांना फक्त शब्द नाही, त्यांना काय काय अट्रिब्यूट्स जोडलेले आहेत बघा. कोमलतेचा एक स्पर्श आहे, त्यांना सुगंध आहे. कशाचा? अतिशय सखोल अशा अर्थाचा सुगंध आहे, भावाचा सुगंध आहे. त्यामुळे बाकीच्या सुगंधांचं ते सुगंध त्याला मागे टाकतील, बाकीच्या सुगंधांना हा अर्थाचा सुगंध शब्दांचा मागे टाकेल. पण त्यांचा रसाळपणा एवढा आहे की जणू काही कानांना तो रस पिण्यासाठी जिभा फुटतील. ही कल्पना मला मोठी गंमतशीर वाटली. कानांना तो शब्दरस चाखण्यासाठी जिभा येतील आणि त्या बोलांचं ग्रहण करण्यासाठी सर्व इंद्रियांच्या मध्ये एक गोड कलह होईल. कशासाठी? कसा कलह होईल की खरं म्हणजे शब्द हा कानाचा विषय आहे, बरोबर? तर कान म्हणतील की शब्द हा आमचा विषय आहे, पण ते शब्द कसे आहेत? रसाळ आहेत. त्यामुळे रसना म्हणजे जीभ म्हणेल की पण ते रसाळ आहेत ना, मग रस हा आमचा विषय आहे. त्यांना सुगंध आहे अर्थाचा, म्हणून नासिका म्हणेल की हा आमचा विषय आहे. आणि ते आत्म्याचं रूप जणू काही शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि रूप हे डोळ्यांचा विषय आहे, म्हणून डोळे म्हणतील की ही जर रूपाची खाण आहे तो आमचा विषय आहे. असे त्या सर्व पंच ज्ञानेंद्रियांमध्ये हा विषय आमचा, हा विषय आमचा असा एक छोटासा भांडण सुरू झालेलं आहे. पण सगळे शब्द जोडून जेव्हा वाक्य बाहेर पडेल ते इतकं भावपूर्ण असेल की त्या भावाला आलिंगन देण्यासाठी मन आपले बाहू पसरून बाहेर पडेल आणि त्याला कवटाळेल. पण जसा एकच सूर्य सगळ्या जगाला प्रकाशित करतो तसा हे जे माझे शब्द आहेत ते मनासह सर्व इंद्रियांना तृप्त करेल. पुढे ते म्हणतात 21व्या ओळीमध्ये, तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण, पाहतया भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे. शब्दाचं व्यापकपण तर विशेष आहेच, पण जे भावज्ञ आहेत म्हणजे भाव ज्यांना चटकन ओळखता येतात, जे भाव जाणणारे आहेत त्यांना हे शब्द कोणासारखे वाटतात? चिंतामणी सारखे. आणि चिंतामणी ह्या रत्नाची खासियत, चिंतामणी सर्व इच्छा पूर्ण करतो. सर्व इच्छा पूर्ण करणारे हे शब्द वाटतात, जे भाव जाणणारे आहेत ते. हे असो तया बोलांची ताटे भरी, 22वी ओवी. हे असो तया बोलांची ताटे भरी. मी तुम्हाला ओव्यांचे जर नंबर सांगायला विसरले तर मला मधनं आठवण करा. तुम्ही जरूर या ओव्यानंतर वाचा आणि 1 ते 38 सगळ्या एकत्र वाचल्यात ना तरी छान अनुभूती येते. हे असो तया बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे वोगरली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. आता ही ताटं जी आहेत ती कशी आहेत? रत्न जडित आहेत. आणि रत्न कुठला वापरलाय? चिंतामणी. चिंतामणीचं ताट केलंय.
चिंतामणी या स्टोन पासून, या दगडापासून, या रत्नापासून ताट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वाढलाय कुठला पदार्थ? कैवल्य रस वाढलाय. ओगरली म्हणजे वाढणं. हा शब्द आपल्याला मागे पण कुठेतरी गेला होता आणि त्याच्यावरच आपलं सध्याचं ओगराळं, हा जो आपण बाठातनं पाणी काढायला एक लांब दांड्याचा वापरतो डाव, त्याला ओगराळं म्हणतो, पाणी वाढण्याचं. तर ते कैवल्य रस वाढलाय. आणि ही मेजवानी मी कुणासाठी खास आयोजित केली माहितीये? ही प्रतिपत्ती म्हणजे मेजवानी मिया केली कोणासाठी? निष्कामासी. इथे अधिकारी सांगतायत. आता इथून मी तुमचं थोडंसं लक्ष वेधणार आहे की जे शास्त्रीय ग्रंथ असतात त्याच्यामध्ये अनुबंध चतुष्टय नावाचा एक प्रकार असतो, जो सुरुवातीला प्रस्तावनेच्या दरम्यान किंवा पहिल्या काही भागामध्ये सांगितला जातो. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? तर ग्रंथाचा विषय काय, ग्रंथाचं प्रयोजन काय, त्याचा संबंध काय आणि अधिकारी कोण, कोणासाठी, कुठल्या श्रोत्याला किंवा कुठल्या वाचकाला समोर ठेवून हा ग्रंथ लिहिलेला आहे, अशा 4 गोष्टी त्या ग्रंथाविषयी शास्त्रीय ग्रंथ सांगण्याचा प्रयत्न करतात. तर इथे हे खूप सटली आहे. इथे फक्त 6व्या अध्यायाचं सांगतायत. 6व्या अध्यायाच्या बाबतीत तर विषय जो आपण दुसरी ओवी वाचली, सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, म्हणजे विषय काय आहे? ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान हा विषय आहे. प्रयोजन आता अजून आपलं पुढे येईल. आणि अधिकारी सांगायला सुरुवात झालेली आहे. अधिकारी 2-4 ओव्यांमध्ये म्हणून सांगितलंय की ही मेजवानी कुणासाठी आहे? निष्काम जो आहे झालेला त्याच्यासाठी आहे. आणि मग ही मेजवानी कोणत्या प्रकाशात चालते? 23वी ओवी. आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुनी ठाण दिवी, जो इंद्रियांते चोरूनी जेवी, तयासीची फावे. फार सुंदर कल्पना आहे. मला माहित नाही मला त्याचं रसग्रहण करायला जमतंय का नाही, पण मी प्रयत्न करते. ही मेजवानी कोणत्या प्रकाशात चालते? आता पूर्वीच्या काळचा काळ आठवायचा. पंक्ती बसलेल्या असताना चौरंगावर ताट ठेवलेलं आणि त्याच्या समोर एक अशी समई ठेवलेली असायची प्रत्येकाच्या समोर. तर ही जी समई, त्या समईसाठी इथे शब्द वापरलाय ठाण दिवी. एका ठिकाणी जो दिवा स्थिर ठेवतात, ठाण मांडून बसणे हा शब्द आपण वापरतो तो. आणि ती कशी आहे? नित्य नव्या आत्मप्रभेची ज्योत आहे ती. आत्मप्रभा म्हणजे काय? आत्मतत्वाचा प्रकाश, म्हणजे स्वसंवित किंवा स्वच्या जाणीवेला आत्मप्रभा असं इथे म्हटलेलं आहे. आणि या आत्मप्रभेलाच ठाण दिवी केलेले आहे, समई केलेली आहे. आणि इंद्रियांते चोरून जेवी, म्हणजे मनासह सगळं इंद्रिये शांत ठेवून त्यांना कळू न देता जो या आत्मानुभवाचं सेवन करतो तयासीची फावे, म्हणजे त्यालाच या मेजवानीचा आनंद येतो. तर जेवणाची क्रिया आहे आणि इंद्रियांना कळू न देता म्हणजे काय? तर आता हे जेवण साधं सुद्धा नाही ना. हे आत्मानुभव, ब्रह्मरस, कैवल्य रस ह्याचं जेवण आहे. तर तो जर त्याचे जर स्वाद घ्यायचा असेल तर इंद्रिय, देह, मनोवृत्ती ह्यांच्याशी तुमचा संबंध तुटलाच पाहिजे. त्याच्या पलीकडे जेव्हा तुम्ही जाल आणि आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात तुम्ही लीन व्हाल तेव्हाच तुम्हाला तो आत्मानुभव येईल. जोपर्यंत तुम्ही शारीरिक पातळीवरती राहाल तोपर्यंत तुम्हाला ती मेजवानी कशी बरं मिळेल, असा याचा अर्थ. पण हे शब्द खूप छान आहेत की जो इंद्रियांते चोरूनच जेवी तयासीची फावे. पुढे 25व्या ओवीमध्ये म्हणतात, आहाच बोलाची वालीफ फेडीजे आणि ब्रह्माची या अंगा घडीजे, सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी. हे प्रयोजन आहे. 6व्या अध्यायात मग काय साधायचंय ते प्रयोजन या 25व्या ओवीमध्ये सांगितले. वालीफ म्हणजे साल, बोल म्हणजे शब्द. इथे आपण एखादा फळ घेतो आणि मग त्याची साल काढून मग त्याचा गर खातो, तसं हे आत्मानुभव सांगणारे जे शब्द आहेत त्या शब्दांची साल काढून टाकावी आणि मग त्या शब्दाचा विचार समजून घेऊन मग त्या विचार प्रक्रियेत निशब्द राहावं. कसं आहे की शब्दांना मर्यादा आहेत. शब्दांना विविध प्रकारचे 3 प्रकारचे अर्थ असतात असं आपण मागे सांगितलं होतं का नाही मला आठवत नाही. एक शब्दार्थ, एक लक्षार्थ आणि एक ध्वन्यार्थ.
शब्दार्थ किंवा वाच्यार्थ असं काही म्हणतात, की शब्दशः जो अर्थ असतो तो. लक्षार्थ म्हणजे काही वेगळं सांगायचं असतं आणि ध्वन्यार्थ म्हणजे अजूनही काहीतरी डीपर मिनिंग त्यांनी इंडिकेट करायचा असतो, त्याला ध्वन्यार्थ म्हणतात. तर इथे तुम्ही फक्त वाक्यार्थ वाच्यार्थामध्ये अडकून बसलात तर त्या ध्वन्यार्थापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही. म्हणजे इथे हे सगळे ध्वन्यार्थांचे इंद्रियांते चोरूनी जेवी ह्याचा जर शब्दार्थ केला तर आपल्याला कळेल काय अर्थ, कारण सांगायचंय काय, तो ध्वन्यार्थ आहे किंवा तो लक्षार्थ आहे. तर ह्या तुम्ही लक्षार्थापर्यंत पोहोचायला तुमची बुद्धी तेवढी सूक्ष्म असायला हवी, तुमच्या जाणीवा तेवढ्या टोकदार असायला हव्यात, तर तुम्ही आर पार जाल, आतपर्यंत जाऊ शकाल. तर बोलाची सालं म्हणजे शब्दाची वरची वरची सालं काढून टाका. आपण म्हणतो की नाही शब्दशः घेऊ नको, शब्दाचे किस पाडू नको, तात्पर्यम पकडतव्यम, तात्पर्य काय आहे ते बघ तसं. आणि मग असं केल्यावर काय होईल, शब्दाच्या तुम्ही आर पार केल्यानंतर ब्रह्माची ये अंगा घडीजे, अंगा घडीजे म्हणजे तदाकार होणं, ब्रह्माशी तुम्ही एकरूप व्हाल. आणि ब्रह्माशी एकरूप झाल्यामुळे काय होईल, सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी, सुखाची माझी आत्मसुखामध्ये तुम्ही डुंबाल, सुरवाडीचे त्याचा आस्वाद घ्याल किंवा तेच तुम्ही व्हाल, सुखरूप व्हाल, आत्मसुखाशी तदाकार व्हाल आणि सुखेसी म्हणजे सहजपणे व्हाल. इथे आपल्याला तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आता या शब्दांचा तुम्ही शब्दशः अर्थ लावून पहा बरं, काही सुद्धा कळणार नाही तुम्हाला. तुम्हाला त्या अनुभूतीतलं थोडंसं तरी समजलं तर त्या शब्दांचे लक्षार्थ आणि ध्वन्यार्थ आपल्याला काही प्रमाणात लक्षात येतील. तरी आपण खूपच दूर आहोत, पण आता हे खूप इतरांचे अनुभव वाचून वाचून आपल्याला थोडासा फील येतो की असं असं वाटलं असेल कदाचित. जणू काही सगळी योग प्रक्रिया या नमनातच सांगून टाकावी इतकं ज्ञानेश्वरांच्या उत्साहाला उधाण आलेलं दिसतं. आता पुढे 26व्या ओवीमध्ये ते म्हणतात, ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल, एरवी आगवी गोष्टी होईल मुकया बहिरयाची. हळुवारपण जरी येईल, ते हळुवारपण कुठे यायला हवंय, चित्ताला. आणि त्यांना काय म्हणायचंय हळुवारपण म्हणजे सजगता, अलर्टनेस, सूक्ष्मता, की त्याच्यामुळे अंतरसंवेदना ग्रहण करणारं जेव्हा तुमचं सूक्ष्म चित्त असेल तर हे सगळं बोललेलं सांगितलेलं तुम्हाला कळेल. आणि जर हे हळुवारपण आलं नाही तर मुक्यानी गोष्ट बहिऱ्याला सांगितली तर त्याचा जो काही उपयोग होईल तसंच होईल. मग नंतर ते म्हणतात की जाऊ देत, पण आता श्रोत्यांना आपण सारखंच खूप इन्स्ट्रक्शन देतोय, असं ऐका तसं ऐका, आता जाऊ दे, जास्त मी काही आता सांगत नाही त्यांना पुन्हा पुन्हा तेच तेच. फक्त एक मात्र लक्षात ठेवा की जे उपभोग कामना रहित म्हणजे निष्काम असतील त्यांनाच योगपूर्ण ज्ञानस्थितीचा अधिकार प्राप्त होऊ शकतो. हे 27व्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलंय. आता काही ओव्यांचे मी फक्त नंबर सांगते आणि त्याच्यात काय सांगितलं एवढं सांगून आपण पुढे जाणार आहोत. आता अधिकारीचं जे वर्णन आहे की इथे इंद्रियाते चोरुनी जेवी तयासीची फावेमध्ये त्यांनी काय सांगितलं, यतेंद्रिय मनोबुद्धी जो असेल, त्याची इंद्रिय मन बुद्धी हे सगळं त्याच्या कंट्रोलमध्ये आहे. हा हे अधिकाऱ्याचं लक्षण सांगितलं. 22व्यामध्ये ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी हे सांगितलं. हेच पुन्हा सांगतात किंवा इथे हे पण सांगितलं, हे हळुवारपण जरी येईल त्याचं चित्त एवढं सूक्ष्म असेल, हे सूक्ष्म चित्त असणं हे पण अधिकारी असण्याचा एक पात्रता निकष आहे. आणखी ज्यांनी या आत्मबोधाच्या आवडीपायी योगज्ञानासाठी स्वर्गाच्या संबंधीच्या किंवा संसाराच्या संबंधीच्या विविध कामना त्या ओवाळून टाकल्या म्हणजे सोडून दिल्या, त्यांना ह्याचा अधिकार आहे. म्हणजे संसारातनं ते पुरेसे निवृत्त झाल्याशिवाय त्यांना इकडे गोडी लागणार नाही. हे 28व्यात सांगितलंय. आणि 29व्यात सांगितलंय की इतर प्राकृत म्हणजे सांसारिकतेमध्ये जे निमग्न आहेत त्यांनाही गोडी जाणू शकणार नाही, त्यांना कळणारच नाही ती गोडी. प्राकृत याचा अर्थ ज्यांच्या चित्तावर पुरेसे ज्ञानासाठी योग्य असे संस्कार झालेले नाहीत, असंस्कृत, थोडक्यात असंस्कृत म्हणजे प्राकृत. त्यांना उपमा दिले कावळ्याची. कावळ्याला चंद्रकिरणांचं काय कौतुक, चकोरालाच ना ते कौतुक, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कावळ्याला काय त्याचं.
चांदणं असू देत नाही तर काही असू देत. त्यामुळे जे अनभिज्ञ आहेत त्यांना वाटेल की हे काय, मी कुठल्या गावाला आलोय, काय चाललंय हे. मग त्याला त्याच्यातलं काहीही कळणार नाही असं ज्ञानेश्वर स्वतःच सांगतात. कारण मुळातच ज्यांची बुद्धी हळुवार झालेली आहे, चित्त हळुवार झालेलं आहे, त्यांना सुद्धा, अशा बुद्धीला सुद्धा हे आकलन करायला कठीण आहे. म्हणून 32व्या ओवीमध्ये ते म्हणतात, ते बुद्धी ही आकळिता साकडे, म्हणूनी बोली विपाये सापडे, परी श्री निवृत्ती कृपादीप उजियेडे देखे नमी. इथपासून 32व्या श्लोकापासून गुरुकृपेचं महात्म्य सांगायला ज्ञानेश्वरांनी सुरुवात केलेली आहे, की हे बुद्धीला आकलन करायला मुळात हा विषयच खूप अवघड आहे. तो इंद्रियांच्या पलीकडचा विषय आहे आणि त्याच्यामुळे तो शब्दात पण सापडत नाही, शब्दात पकडायला खूप कठीण पडतो. म्हणून बोली विपाये सापडे, बोली म्हणजे शब्दांमध्ये, विपाये म्हणजे अवघडपणे, कसा बसा, सापडे. पण मी यातला आशय तुम्हाला सांगू शकतो, दाखवू शकतो, कारण तो मी स्वतः पाहू शकतो. पण त्याला कारण निवृत्ती कृपा दीप, निवृत्तीनाथांच्या कृपेचा प्रकाश माझ्या अंतःकरणात असल्यामुळे मी तो पाहू शकतो. मी पाहू शकतो म्हणून तुम्हाला दाखवू शकतो. 36व्या ओवीमध्ये ते म्हणतात, तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परिभोगवीन इंद्रियांकरवी. ही पण ओवी अतिशय सुंदर आहे. आता आत्मतत्व हे दृष्टीला पडणारं नाही, ते दृष्टीशिवायच पाहायचं असतं. त्याला ज्ञानचक्षु विकसित जेव्हा होतील, म्हणजे पाहण्याची भूमिका सोडून जाणण्याच्या भूमिकेत जेव्हा साधक शिरेल, तेव्हा त्याला गोष्टी जाणवायला लागतील, त्याचा अनुभव येईल. पण जरी हे अतींद्रिय असलं ज्ञान, तरी ते ज्ञानबळाने जाणता येतं. एक दृष्टांत दिलाय त्यांनी मध्येच अलीकडच्या 1-2 ओव्यांमध्ये, की एखादा जादूगार असला तरी त्याला सुद्धा लोखंडात सोनं सापडवण्याची जादू नाही करता येणार. ती कोणाला जमेल? त्याला परीस सापडला असेल, त्यालाच त्या लोखंडामधून सोनं काढता येईल. आणि मला तो परीस सापडलेला आहे. तो परीस कोण? निवृत्तीनाथ. त्या निवृत्तीनाथांची अपार कृपा माझ्याकडे आहे. कधीही न संपेल एवढी कृपा माझ्याकडे असल्यामुळे मी हे करू शकतो. तेने कारणे, कुठल्या कारणे? की निवृत्तीनाथांची अपार कृपा माझ्यावर आहे, ती बरसते आहे माझ्यावर. त्याच्यामुळे मी अरूपाचे रूप दाखवीन शब्दांनी. ते शब्दात पकडलं जात नाहीये, ते मी शब्दात मांडणार आहे. आणि जे इंद्रियांच्या करवी लक्षात येणार नाहीये, ते मी अतींद्रिय असलं तरी तुम्हाला इंद्रिय गम्य करेल, असं मोठ्या प्रेमाने आणि मोठ्या उत्साहाने म्हणतायत. इथे चुकूनही गर्वाने म्हणतायत असा विचार करायचा नाही, की त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स आहे वगैरे, असं नाही, असा नाही विचार करायचा. ते अतीव आदराने, निवृत्तीनाथांवरच्या पूर्ण विश्वासाने ते म्हणतात, की केवळ ते आहेत माझ्या बरोबर, म्हणून मी ही अवघड कामगिरी करू शकेन. आणि मग आता 37व्या ओवीला ते श्री भगवान उवाच याच्यावर 2 ओव्या लिहितात. ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ. भगवान हा जो शब्द आहे, त्या भगवान शब्दाची जणू काही व्याख्या तिथं केलेली आहे या ओवीमध्ये. भग म्हणजे 6 प्रकारची ऐश्वर्य, आणि ती 6 प्रकारची ऐश्वर्य ज्याच्याकडे आहे, ज्या ऐश्वर्यांनी जो युक्त आहे, तो भगवान. संस्कृत मधला आमचा मतुक प्रत्यय असतो, त्या लक्षणांनी युक्त असतील तो. कीर्तिमान म्हणजे कीर्तीने युक्त, भक्तिमान भक्तीने युक्त, तसं हे भगवान भगनी युक्त. आणि कुठली 6 आहे ती? यश, यश म्हणजे कीर्ती. श्री, श्री म्हणजे सौंदर्य. श्री हा शब्द जरा व्यापक आहे. औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य, अशा 6 गुणांनी युक्त असे भगवान आता बोलतायत. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. तो भगवान कसा आहे? तो निसंगाचा सांगातू आहे. ज्यांनी संसाराचा संग सोडलेला आहे त्याच्या सोबतीला तो आहे. आणि म्हणून आता भगवान जे सांगणार आहेत त्याच्याकडे, हे पार्था,
तू दत्त चित्त हो. आता दत्त चित्त म्हणजे काय? एक साधा शब्दार्थाचा अर्थ असा आहे की तू लक्ष देऊन ऐक. चित्त इकडे असू देत, ते भगवंत सांगणार आहेत त्याच्याकडे असू देत. आणि योगाच्या दृष्टीने दत्त चित्तचा अर्थ परमात्म्याला चित्त देणारा हो. म्हणजे चित्त परमात्मा तत्वाशी युक्त करून ठेव. तर हीच तर संपूर्ण योग प्रक्रिया आहे जी प्राधान्याने या अध्यायात सांगितली जाणार आहे. इथे हे नमन किंवा प्रस्तावना पूर्ण होते. आणि आता आपण पहिल्या श्लोकावरच्या ओव्यांपैकी ओव्या आहेत 39 ते 51. त्याच्यातल्या फक्त आपण 3च ओव्या ज्या महत्वाच्या आहेत तेवढ्याच बघूयात. बाकीच्या आपण, तुमच्याकडे ज्ञानेश्वरी आहे का सगळ्यांच्याकडे? असेल तर जरूर वाचा. कारण इथे कसं आपण प्रत्येक अगदी शब्द इथे घेणं आपल्याला वेळेच्या मर्यादित शक्य नाही. तसंही आपण खूप सावकाश जातो, पण अगदी शब्द घेतात तर ते म्हणजे अनएंडिंगच होईल. त्यामुळे आपण इथे थोडासा कटछट करणं भाग आहे. तर आता 42वी ओवी मी वाचते. 42, 50 आणि 51 या 3 ओव्यांमध्ये सगळं सार आलेलं आहे. म्हणून मी त्या 3 ओव्या घेतली. नातरी आता आपला विषय काय चालला होता पहिला याचा? संन्यासीच योगीच. संन्यासी आणि योगी एकच आहेत. या विषयावरती आता ओव्या आपण वाचणार आहोत. नातरी एकची उदक सहजे, परी सिनाना घटी भरीजे, पैसे भिन्नत्व जाणीजे, योग संन्यासांचे. एकाच माणसाची 2 वेगळी नावं असावी तसे हे योगी आणि संन्यासी हे शब्द आहेत. किंवा एकच पाणी वेगवेगळ्या घटांमध्ये भरलं. सिनाना म्हणजे वेगवेगळे. नाना हा शब्द आपण वापरतो म्हणजे विविध या अर्थी. त्याला एक सी अलीकडे जोडलेला आहे. सिनाना. वेगवेगळ्या घटामध्ये एकच पाणी भरलं म्हणून ते पाणी वेगळं होतं का? या घटातलं पाणी त्या घटातलं पाणी एवढंच भिन्नत्व जसं असतं तसंच योगाचं आणि संन्यासाचं आहे. असा एक दृष्टांत त्याला दिलेला आहे. 50व्या ओवीमध्ये गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे, की तेची संन्यास सवा ठेविजे, सरीसे पुढती. ही ओवी हे निरग्निही नचाक्रिय न निरग्निही नचाक्रिय याच्यावरचं भाष्य आहे श्लोकातल्या. की उचित कर्म टाकून देण्याचा तर विचार करूच नाही. कारण पुरेशी अलिप्तता किंवा वैराग्य विकसित म्हणजे विवेकात्मक जे वैराग्य विकसित होतं असं वैराग्य विकसित होण्याआधी उगातच घिसाडघाईने संन्यासाश्रम घेतला तर त्या संन्यासाश्रम तो पेलू शकत नाही. तो काहीतरी दुसरं कर्म सुरू करतोच आणि त्याचं ओझं अकारणच आपल्या डोक्यावरती घेतो. म्हणजे पळपुटा संन्यास जर असेल, गृहस्थाश्रमातल्या काय कर्तव्याच्या जबाबदाऱ्या पेलत नाहीये, जरा संन्यास घेऊन मोकळं होऊ असं केलं तर तो संन्यास फळणार नाही, उपयोगाचा नाही. हे त्यांना ह्याच्यात सांगायचं की तुम्ही गृहस्थाश्रमाचं ओझं तुमच्या डोक्यावरचं होतं ते झटकलं आणि संन्यासाश्रमात शिरलात. अहो ते संन्यासाश्रम सोपा आहे का पेलायला? ते त्याच्यापेक्षाही मोठं आहे ओझं. ते तुम्हाला कळत नाहीये. ते डोक्यावर घेतलं की कळेल की ते किती मोठं आहे. त्यामुळे अशी घिसाडघाई करू नका आणि उगाचच संन्यासाश्रम आणि आश्रम संन्यास अपेक्षित नाही हे सुद्धा सांगण्यासाठी ही ओवी आहे. असा इशारा या श्लोकात देऊन पुढे 51व्या श्लोकात ते म्हणतात, म्हणून अग्निसेवा न सांडिता निरग्निही, कर्माची रेखा नो लांडिता अक्रिय आहे योग सुख स्वभावता आपण पाची. त्यामुळे अग्निसेवा न सांडता म्हणजे उपासना कर्म न सोडता आणि कर्मरेखा न ओलांडिता म्हणजे निष्काम कर्तव्य कर्म करण्याचा नियम न मोडता जर साधक उपासनामय जीवन जगेल तर त्याला योग सुख मिळेल आणि ते स्वभावता आपलं आपण पाहिजे आत्मभावानी आणि सहज सहज मिळेल. म्हणजे कुठेही काहीतरी कारणाखाली काहीतरी सबब सांगून पळवाट अशा स्वरूपाने तत्वज्ञानाचा उपयोग असा करतात बरेच जण पळवाट म्हणून. आणि अर्जुनालाही तशी इच्छा आहे म्हणून तर ते खास सांगतायत की असं करायचं नाही. प्राप्त कर्तव्य कर्म करणं हे गरजेचंच आहे. ते करतानाच तुला संन्यास म्हणजे ज्ञान होईल आणि तू योगीही होशील आणि तू संन्यासीही होशील.
आणि हीच गोष्ट आता पुढच्या श्लोकामध्ये पण सांगतायत. आपण सुरुवात करून ठेवू त्याची, वाचूया. यस्सन्न्यासमिति प्राहुर्योगं विद्धि पाण्डव नय्यसन्न्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन. संन्यास म्हणती जास योग तो जाण पांडवा, सोडिल्या विण संकल्प कोणी योगी न होतसे. आपण शब्द पदच्छेद अन्वय अर्थ एवढं वाचूया. यम संन्यासम इति प्राहुः योगम तम विद्धि पांडव, नहि असन्न्यस्त संकल्पः योगी भवति कश्चन. हे पांडव, हे अर्जुना, यम संन्यासम इति प्राहुः, ज्याला संन्यास असं म्हणतात, तम योगम विद्धी, त्यालाच योग असं जाण. ही कारण असन्न्यस्त संकल्प, संकल्पांचा संन्यास म्हणजे त्याग न करणारा, कश्चन योगी न भवती, असा कोणीही योगी होऊ शकत नाही. फक्त मराठी अर्थ परत एकदा बघूया. हे अर्जुना, त्याला संन्यास असं म्हणतात, त्यालाच योग असं जाण. कारण संकल्पांचा संन्यास न करणारा कोणीही योगी होऊ शकत नाही. पहिल्या श्लोकामध्ये कर्मफळाचा आश्रय न करता विहित कर्तव्य कर्म करणाराच तोच संन्यासी आणि तोच योगी, आणि जो उपासना आणि प्राप्त कर्तव्य कर्म सोडतो तो संन्यासीही नाही आणि योगीही नाही, असं म्हणले. आता या वाक्यातनं काय ध्वनित होतं? ध्वन्यार्थ बघतोय ना आपण, मगाशी आपण शब्द वापरला होता. काय ध्वनित होतं म्हणजे इंडिकेट होतं की एकच व्यक्ती एकाच वेळी योगीही असू शकते आणि संन्यासीही असू शकते. हे विधान धाडसी आहे आणि ते धाडसी विधान पहिल्या श्लोकात केल्यानंतर आता दुसऱ्या श्लोकामध्ये ते पटवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत भगवंत. म्हणून ते पहिली ओळ असं म्हणतात, यम संन्यासमिति प्राहुः योगम तम विद्धि पांडव, ज्याला संन्यास म्हटलं जातं तोच योग आहे. आता मागच्या श्लोकामध्ये अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति ह्या शब्दांमुळे आपल्याला असं लक्षात येतं की कर्मयोगावर भर होता. म्हणजे कर्म करणं या विषयाला तिथे प्राधान्य होतं. विषय अजून तोच आहे, फक्त फोकस बदललाय. आता फोकस कशावरती आहे? संन्यासावरती आहे. सर्व काही सोडणं, या संन्यासी भूमिकेला या श्लोकामध्ये महत्व आहे. म्हणून योग म्हटला की तो प्रवृत्तीपर, कारण योग म्हणजे कर्मयोग आणि कर्म म्हणजे प्रवृत्ती. संन्यास म्हणजे त्याग आणि त्याग म्हणजे निवृत्ती. म्हणजे प्रवृत्तीपर योग आणि निवृत्तीपर संन्यास हे एकच आहेत. हे पटवण्यासाठी त्याचं कारण मीमांसा आता दुसऱ्या श्लोकात देतात, दुसऱ्या ओळीत देतात. दुसऱ्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत, नहि असन्न्यस्त संकल्प योगी भवती कश्चन, संकल्पांचा संन्यास केल्याशिवाय कोणीही योगी होऊ शकत नाही. तर संन्यास म्हणजे सर्व काही सोडणं, सगळंच सोडायचंय. कर्म सोडायचंय, सगळे सांसारिक बंध सोडायचे, उपासना कर्म सोडायचे, कर्तव्य कर्म सोडायचे. पण सगळ्यात या सगळ्यामध्ये सर्व सोडण्यामध्ये मुख्य काय सोडायचंय त्याचा उल्लेख या श्लोकात केलेला आहे. ते म्हणजे सर्व संकल्प सोडायचे. संकल्प या विषयावरती आपण घेऊया पुढच्या 2-3 मिनिटं आहेत, पण त्याच्यामध्ये हे खूप अर्धवट राहील. त्यामुळे आपण संकल्प सोडायचा म्हणजे काय सोडायचं, आणि संकल्प या शब्दाचा खूप व्यापक अर्थ आहे. त्याच्या खूप छटा आहेत वेगवेगळ्या, सगळ्याच आपल्याला बघायच्या आहेत. कारण संकल्प हा वेगळ्या वेगळ्या स्तरांवर वेगळा वेगळा भासतो. तर ते आपण सगळं पुढच्या क्लासमध्ये समजून घेऊयात. आता प्रार्थना म्हणून थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.